रामकृष्ण हरे. नाचू कीर्तनाचे रंगी भाग क्रमांक 61 आपण पाहत आहात. या भागामध्ये आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते शशिकांत मडके महाराज आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ सीमाताई मडके आहेत. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वाघमोडेवाडी हे शशिकांत मडके महाराजांचं गाव आहे. नाचू कीर्तनाच्या रंगीमध्ये शशिकांत मडके महाराज यांची आपण सर्व प्रेक्षकांनी मुलाखत पाहिलेली आहे. खरं तर त्या मुलाखतीमध्ये ते एकटेच होते. आता त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आज आपल्या मानदेश भूषणशी बोलणार आहेत. रामकृष्ण हरी. मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. नाचू कीर्तनाचे रंगी भाग क्रमांक 52 आपण पाहत आहात. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वाघमोडेवाडी येथील शशिकांत मडके महाराज आहेत. नमस्कार. शेतकरी ते प्रवचनकार असा हा त्यांचा प्रवास झालेला आहे. रामकृष्ण हरी ताई. ताई एक सांगा, तुमचं माहेर कुठलं आहे? मोहोद. म्हणजे तालुका कुठला आला? सांगोला तालुका आणि जिल्हा सोलापूर आला. बरोबर. तुमच्या आई वडिलाचं नाव, आईचं नाव काय? पार्वती. आणि वडिलाचं? बाबा. बर. तुम्हाला बहिणी वगैरे किती आहे? त्या माझ्यासाठी चौघी बहिणी. वडील काय करत होते? शेती करत होते. आणि भाऊ वगैरे कोण आहेत? किती? काय नाव आहे ते भावांचे? एकाचं दादा अंकुश, संजय. दादा अंकुश, संजय. बर. नोकरीला कोण आहे का काय त्याच्यात? शेती करते. सगळे शेती करतात. आता एक सांगा, तुमच्या घरामध्ये वडिलांनी आईनं किंवा तुळशीची माळ घातलेली आहे का? काय नाही, कुणी माळ घातली नाही? भाऊजाने घातली. भाऊजांनी घातले. बर बर बर. भाऊजांनी घातलेले आहे. आणि इकडं कारभारीने घातलेली आहे माळ. आणि कारभारी प्रवचनकार झालेले आहेत. बरोबर ना? हो, बरोबर. आता मला सांगा ताई, महाराजांचं प्रवचन तुम्ही कुठं ऐकलं? गावात ऐकलं का दुसरं कुठं? गोंदवलीकर महाराजाच्या. गोंदवलीकर महाराजांच्या नगरीत ऐकलं. काय वाटलं? कसं वाटलं पहिल्यांदाच त्यांचं प्रवचन ऐकल्यानंतर? पहिल्यांदाच भारी वाटलं. भारी वाटलं. बर. आता मला सांगा, तुमचे आपले सासर म्हणजे वाघमोडेवाडीतली लोक असतील, गोंदवलीतले असतील, तुमच्या ओळखीची लोक असतील, ज्या वेळेला महाराजांचं प्रवचन त्यांनी ऐकलेलं होतं आणि त्यांनी तुम्हाला सांगितलेलं असेल की मडकेताई, आम्ही महाराजांचं प्रवचन ऐकलं, अशा वेळेला त्यांनी काय तुम्हाला सांगितलं? ज्या लोकांनी ऐकलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं असेल शेतातली कामं करत असताना, कुठे गप्पा मारताना, तर त्या लोकांनी काय सांगितलं की महाराजांचं प्रवचन ऐकलंय? सांगितले की महाराजाचं प्रवचन चांगलं झालं. चांगलं झालं. हो. बर बर. अजून काय सांगितलं? चांगलं झालं हे तरी सांगितलं. बर. आता एक सांगा ताई, आता तुम्हाला बरं वाटलं असेल किंवा आपल्या महाराजांचं प्रवचन चांगलं सांगितलंय, चांगलं सांगतं ते. आता एक सांगा की तुम्ही काय सुचवता का त्यांना? किंवा तुम्ही आता ऐकलेलं असतं प्रवचन, बाबा घरात बसल्यानंतर गप्पा मारताना, जेवताना वगैरे, की असं प्रवचन सांगायचं, तसं सांगायचं, असं काय सुचवता का तुम्ही? सुचवती. काय काय सांगता का? प्रवचन सांगितलं कसं सांगावं असं सांगता का? कसं कसं सांगावं, कसं सांगता. म्हणजे तुम्ही सुचवता महाराजांना? सुचवती. महाराजांना राग वगैरे काय येतो का? रोज भांडण असते. नाही, म्हणजे एखाद्याला कसं असतं, सांगितलं का राग येतो, असं कधी घडतं. म्हणजे पण माणसाला काय वाटतं की मी माझ्या ह्याच्यात आहे, प्रवचनात आहे. आज काही वेळेला महाराज म्हणत असतील ना की, म्हणजे आता त्या भाषेत बोलायचं झालं तर तुला काय कळतं असं ते म्हणत असतील. पण शेवटी तुम्हाला एक आहे की तुमचे पाहुणे असतील, कोणीतरी असतील, गावातले काहीतरी विचारत असतील ना, म्हणजे तुमच्यावर पण मोठी जबाबदारी आहे ना. महाराज असं प्रवचन सांगायचं, तसं सांगायचं, असं पण तुम्ही सांगत असाल. बरोबर ना? बरोबर. धन्यवाद ताई. अजून काय सुचवता का त्यांना? सुचवती. काही कळायला असा राग येतो का की हातातली कामं सोडतात आणि प्रवचन सांगायला जातात? अशा वेळेला एकतर भार कामाचा तुमच्यावर पडतो. बरोबर आहे ना? पण काही काळ राग येतो. काम सगळं करते त्यावेळेला काय काम करून मग प्रवचनाला जा म्हणून सांगता? काम करून प्रवचनाला जा म्हणून सांगता ना? परत वारी आली का ह्यांचे निघालीच वारी परत. त्यावेळेला पण आपल्याला थोडं वाटतं की बाबा हातातली काम आहे, रानातली वेळेतली काम आहे, तरी पण थोडं वाटतं. पण तरी पण मला म्हणले, आता तुम्ही निघालाच वाटतंय, दिसतंय मला काहीतरी मारक्या बैलाला. खर तर प्रेक्षकांना बरोबर आहे.
वारकरी असं म्हणतात की आषाढी वारी सुरू झाली का आपोआप ते खरं तर त्यांचं नियोजन असतं. हो. खरं तर ताई बोलल्या ते बरोबर आहे. कारण ताई नाही माहित असतं की आपण किती बरोबर ना ताई, किती आपण त्यांना म्हणलं वारीला जाऊ नका, कीर्तनाला जाऊ नका, भजनाला जाऊ नका, तर ही तरी- मंडळी ऐकणारी नसते ते. नसते. आणि मग त्याचं नियोजन तुम्हाला करावं लागतं कामाचं. काही वेळेला असं होतं की काम करून घ्यावं लागतं. अशी पद्धतीने तुम्ही प्रवचन म्हणजे त्यांच्याकडून काम करून घेता. आणि तुम्हाला माहित आहे की वारीला थांबणार नाहीत, कीर्तन कुठे असू द्या, निघालीच गाडीला किक मारून. बरोबर आहे ना? गाडीला किक मारून जातेच नाही तर काय ऐकत. ऐकत नाही. नाही. पण एक आहे की तुम्ही असं प्रवचन करा, अशा गोष्टी आहेत ते सांगितलेलं बरोबर ऐकतात. बरोबर आहे. म्हणजे त्यांना लक्षात आलं की आपल्या पत्नी मंडळीला कोणीतरी सांगत असेल, विचारत बायकोचं असेल. बी ऐकायला लागतंय हो थोडं. बायकोचं जर नाही ऐकत तर हे आम्हाला येणार बी नाही. आणि बायको जर नाही ऐकणं तर आण बी नाही. म्हणजे सगळ्या- म्हणून बायकोचं पहिल्यांदा ऐकायचं कुणीही असो. महाराज आता एक सांगा, आता तुमच्याकडे आहे, ताईने बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. खरं तर त्या बोललेल्याच आहेत की मी काही सुचवते, कारण त्यांचंही बरोबर आहे, त्यांना कुणीतरी सांगितलं जातं. खरं तर ताई तुमचं शिक्षण नाही सांगितलं आम्हाला. शिक्षण झालंच नाही तर काय सांगू. झालंच नाही. नाही नाही, पण एक आहे महाराज, जरी त्या शिकल्या नाही तर आज तुमच्या जो प्रवास आहे प्रवचन करापर्यंतचा, हा प्रवासापर्यंत नेण्यापर्यंत खरं तर ताईंचा फार मोलाचा वाटा आहे. नाही ते करतात. आता महाराज एक सांगा, ताईंनी सगळेच बोललेले आहेत. आता तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्र वारकरी संप्रदायाकडे जाण्याचा विचार मनात कसा आला आणि किती वर्षापूर्वी तुम्ही ठरवलं की आता आपण वारकरी संप्रदायात म्हणजे जायचं? ही आम्हाला सुद्धा थोडीशी साथ होती. उमेश मडके, पुण्या शेखर खताळ, विठ्ठल खताळ आणि अजून एक एकनाथ खताळ, अशी काही अशा मुलांची मला थोडीशी साथ होती. आणि पुण्या तोरशे अशी काहीतरी बरीचशीच पोरं होती. आणि त्याच्यामुळे मला हे जमले गेलं. आणि मला मावशीची सुद्धा माझ्या थोडीशी शेखर खताळाची जी थोडीशी साथ होती. मावशी कोण तुमची? माझी एक मावशी आहे वाघमोडीवाडीमध्ये, सकाराम खताळ सर होते, त्यांची मंडळी माझी मावशी आहे. बर. हा. आणि ते मावशीमुळे मलाही थोडस तिनं मला सांभाळ केला. माझे मेहुणे शामराव वाघमोडे हा. आणि माझा मामा बापू वाघमोडे, ह्या सर्वांनी आजी म्हणजे ह्या सर्वांनी मला मिळून साथ दिली. आधी काही नव्हतं. मी म्हणजे मला आई नव्हती, काय नव्हती, पण ह्या लोकांनी ही माझी आई झाली. ही सर्व वाघमोडेवाडी माझी मावळ्याचं गाव आहे आणि ही सर्व वाघमोडेवाडी माझी आई झाली. त्यावेळेला मी ह्या पदावरून पोचलो आणि हे मला सर्व ज्ञान म्हणजे मला मिळाले गेलं. खरं तर आई वडील नसताना सुद्धा ह्या लोकांनी आपला मला सांभाळ साथ केला. दिली. माझ्या साथ मावशीने दिली आणि आईच्या भूमिकेत सगळे राहिले. हो, आज तुम्ही प्रवचनकार दिसताय ते हो. ह्या पाठीमाग पाठीमागे. खरं तर वाघमोडेवाडीकर म्हणा, आमच्या सीमाताई म्हणा, हो. आणि सगळेच आज बरोबर आहेत. खताळ गुरुजींनी सुद्धा थोडस बरं वाटतं. खताळ गुरुजी फार छान माणूस आहे आणि ते एकमेकाला सहकार्य. वाघमोडेवाडीत खताळ गुरुजी सारखा जीव आज ह्या ठिकाणी असल्यामुळं थोडस वाघमोडेवाडी सुद्धा सुधरल. काही काळ त्यांना बरेच आयुष्य मिळावं हे माझी भावना आहे. विठ्ठल खताळ गुरुजी. हो. महाराज आता तुम्ही प्रवचन सांगताय, पण भविष्यात तुमचा कीर्तन सांगण्याचा कसा प्रवास आहे का ते पण तुम्ही आता ते सुरू कीर्तन सांगण्याचा प्रवास आजही माझ्या अंगामध्ये रुजलेला आहे आणि मी ते सांगितल्याशिवाय राहत नसतो. आणि मी आता चालूच आहे माझं. मी ह्या वर्षी कीर्तन वाघमोडेवाडीत केल्याशिवाय राहणार नाही. पाठांतर करून आणि आहेच पाठांतर म्हणजे आणि मी उभं राहिल्याशिवाय राहत नसतो. म्हणजे ह्या वर्षी तुमचं वाघमोडेवाडीत कीर्तन पहिलं होणारच आहे. हो त्याच्यामुळं पहिलं प्रवचन जसं झालं हो हो तसं आता वाघमोडेवाडीत कीर्तन मला आहे. हो. बरं आता सांगा, आता वारीला जायचं नियोजन कसं केलेलं आहे? वारी आली आता अंग असं उसळते की माझी आजच तयारी झालेली आहे की मी कपडे बिपडे 2 पद्धतशीर करून मला आळंदीच्या वारीला निघायचं आहे असं माझ्या डोक्यात आहे. मग 8 तारखेला जायचं आहे का 9 तारखेला जायचं आहे ते काय तुमच्या तारखेवर ते असेल. तारखेवर आहे. पण 9 तारखेच्या अगोदरच जाग्यावर जावं असं इच्छा आहे. पण गरीब बिचारे असल्यामुळे जरा पावसाचं वातावरण वाढलंय म्हणजे आणि सगळं- थोडस सगळं बघून करायचंय. आहे म्हणजे नियोजन तुमचं आहे. हो, आहे. आता माऊली एक सांगा, प्रश्न असा एक तुमच्यासाठी की आता हे सगळेच लोक सगळेच लोकं. पाऊस पडतोय, हो. थंडीचा दिवस आहे आणि तुम्ही वारीचं नियोजन केलेलं आहे, वारीला जाणार, माघार येणार. हो. पण सहज एखाद्याने प्रश्न विचारला की महाराज मडके महाराज की आम्हाला काय मिळालं, तुम्हाला काय मिळतं ह्याच्यातनं? काय नाही, फक्त ह्याच्यातून आनंद प्राप्त जे होतो का नाही, घरी आणि वारी सारखं महत्व. आणि वारी जो एक तरी वेळा वारीला जावं,
वारीत ज्या वेळेला शिरेल त्यावेळेला ती वारीचं वारा अंगात सुटतं आणि ती वारा असं भर 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 शिरतं. ती घरची आठवण मुळीच होत नाही. आणि वारी म्हणजे वारीच. पांडुरंगाची वारी माणसानं जीवनातून येऊन एक का वेळा पण करावी असंही माझं महाराष्ट्राला सांगणं आहे. हात जोडून माझी बर ताई, तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे. खर तर महाराजांनी माळ घातलेली आहे, तुम्ही माळकरी नाही, पण असं कधी तुम्हाला वाटतंय का की आपणही माळ घालावी आणि महाराजांच्या बरोबर वारीला जावावं, असं कधी मनात येतं का? आहे का तसा विचार? म्हणजे काय वाटतं, कधी कधी मन सांगत असेल ना की आपल्याला काय वाटतं तुम्हाला ते? सांगतं की मन माळा घालावा, महाराजासंग पंढरीला जावा. मग अडचण कुठं आहे? माऊली हाक मारत नाहीत का तुम्ही माऊलीच्याकडे जाता? नक्की माऊलीचा अजून हाक मारणं तर मी तर कशी जाणार म्हणजे सांगा. माऊलीला सांगावं की पुढच्या वर्षापर्यंत तयारी करा हो. आणि एक माळ घालायचं एक आम्हाला हे करा. आम्ही दोघंही एकटे येतात ते महाराज आणि आम्ही पण खरं तर वारीला येऊ. धन्यवाद. खरं तर आजच्या 61व्या भागामध्ये सीमाताई मडके बोललेले आहेत. खरं तर त्यांनी सांगितलंय की अजून माऊलीने मला काही तसं सांगितलं नाही, माळ घालायलाच आदेश आला नाही, पण आला तर घालेन आणि पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही दोघंही वारीला जाऊ. ताई, खरं तर विठू माऊलीचा लवकरच तुम्हाला आशीर्वाद मिळेल. आणि महाराजांनी सांगितलं की माझ्या गावात कीर्तन सांगणार आहे. महाराज, नक्कीच तुम्ही पुढच्या वर्षी तुमच्या गावच्या पारायणामध्ये नक्कीच कीर्तनासाठी असाल. माऊलींचा आशीर्वाद आहे. तुम्ही दोघंही मानदेश भूषणशी बोललेला आहात. दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. जानकी जीवन स्मरण जय जय राम. देव निवृत्ती धरुनिया कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या वेळेला समाधी घेतली त्यावेळेला समाधीत बसताना निवृत्तीनाथानं पहिला दगड लावला आणि त्यांच्या अशा मनामध्ये सगळं पूर्णपणे धक्का बसला. प्रत्येक मानवी अवताराला गोळा करून त्यांनी समाधानाने आता आपली माऊली आज समाधीस्थ होत आहेत.